माताची देवी बघायला. मी आणि माझे कॉलेजचे होते, मी आणि माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत. आणि आपल्या ऑफिसचे लोक कशात बसतात? आपल्या ऑफिसची लोक म्हणजे काम करण्याच्या ॲक्टिंगमध्ये व्यस्त आहेत. बाकी जसे गणपतीला त्यांनी मला सहकार्य केलं, मला डायरेक्ट दर्शन दिलं, तसंच विसर्जन दिलं. त्यांचे शुभ हे शुभमच्या ओळखीमुळे आम्ही ॲक्च्युली थोडी लाईन क्लिअर केलेली आहे. एकदम फ्री झालं आणि मस्त झालं. अजिबात लाईन मिळाली नाही आणि शुभमची ओळख चांगली आहे, त्याच्यामुळे लगेच दर्शन झालं, चांगलं दर्शन मिळालं. थँक्यू. काय रे ब्लॉग. सो मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा नवरात्रीचा. आम्ही चाललो आहे संतोषी माताची देवी बघायला. मी आणि माझे कॉलेजचे होते, मी आणि माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत सगळे. त्यांना मी येऊन दाखवतो आहे माझ्या एरियामध्ये ही देवी आहे, तर मी माझ्या एरियाचा जरा मोठेपणा वगैरे सगळं दाखवते. आता माझ्यासोबत आहे कृष्णा सर, महेश सर, ऋषी. ते आम्ही 4 लोक चालले आहेत. अजून एक येणार होता पण तो जेवतो आहे, त्यामुळे त्याला लेट होईल, तर आम्ही पुढे टाकतोय. 4 जण आम्ही पुढे चाललो आहे. काय बोलताय? प्रज्ञान ते येणार होते, ते आले ना. हे एवढा वेळ लावतात जेवायला. सरांनी त्यांचं ऑलरेडी सांगितलं आहे की 15 मिनिटातच जेवायचं, तरी हे लावतात 1-1 तास. यांच्यामुळे ते अर्धा तास होणार आहे. मी तर घरी जाऊन येतो तरी पण बघा. दर्शन करून आम्ही 3 वाजता ऑफिसला असणार. हा ना. त्यांचं जेवणच चालू असणार अजून. आणि हा आहे अर्थ रोडचा नाका. इथूनच पुढे देवीचं मंडप चालू होतं. इथून पुढे एन्जॉय कधी करणार? सारखं ऑफिस केलं तर एन्जॉय कधी करणार? आम्ही बघा. ते तुम्ही बघू शकता, पूर्ण रोडवरच लाइटिंग लावलेली आहे. फुल पैसा. संतोषी माता मंदिर ट्रस्ट. आणि हे आहे मंडप. आणि आपण आलेलो आहे आता संतोषी माताच्या मंडपात. दर्शन झालेलं आहे इथे. हे एक चांगलं काम करतात. प्रत्येक मंडळवाल्यांनी हे काम करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित एकदम. वाटलं खूप लाईन असेल, पण आम्ही अशा वेळेला आलेलो ज्या वेळेला सगळी पब्लिक ऑफिसमध्ये असते. सो एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आमचं सगळ्यांचं, 5 लोकांचं. सो कसं झालं तुमचं दर्शन? मस्त झालं दर्शन. दुपारची वेळ असल्यामुळे लाईन नव्हती आणि बहुतेक ऑफिसची लोक आपल्या कामात व्यस्त असतील किंवा इतर लोक जे असतात. आणि आपल्या ऑफिसचे लोक कशात बसतात? आपल्या ऑफिसची लोक म्हणजे काम करण्याच्या ॲक्टिंगमध्ये व्यस्त आहेत. बाकी काय असं नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला देवाचं काय म्हणतात त्याला श्रद्धा असते. ज्याला दर्शन घ्यायचं तो कसा पण येणार, ज्याला नाही घ्यायचं तो कारण सांगणार. बरोबर. बाकी दर्शन व्यवस्थित मस्त झालं दर्शन. शुभमने आम्हाला डायरेक्ट एंट्री दिली, VIP एंट्री दिली, VIP एंट्री. त्यामुळे मी शुभमचे आभार मानतो. जसे गणपतीला त्यांनी मला सहकार्य केलं, मला डायरेक्ट दर्शन दिलं, तसंच इथे पण दिलं. थँक्यू शुभम. कसं झालं दर्शन? एकदम मस्त सुरळीत झालं. अजिबात लाईन मिळाली नाही आणि शुभमची ओळख चांगली आहे, त्याच्यामुळे लगेच दर्शन झालं, चांगलं दर्शन मिळालं. थँक्यू. सर कसं झालं दर्शन? दर्शन खूप छान झालेलं आहे. आम्ही म्हणजे मला वाटत होतं की खूप मोठी लाईन असणार, पण माझ्यामुळे पण खूप लवकर झालं. ते शुभमच्या ओळखीमुळे आम्ही ॲक्च्युली थोडी लाईन क्लिअर केलेली आहे. व्यवस्थित झालं. एकदम फ्री झालं आणि मस्त झालं. म्हणजे मनासारखं आम्ही तिथे उभं राहू शकलो आणि बघू शकलो देवी. देवीशी बोलू पण शकलो पर्सनली सगळं. हा फोनवर आहे.
प्रकारे हा ब्लॉग इथेच संपतो आहे, कारण आमचा लंच टाईम संपलेला आहे. आम्ही लंच टाईममध्ये देवी बघून आलो. जर हा ब्लॉग आज आला तर उद्या आम्ही चिंचपोकळीची आई भवानी बघायला जाऊ. आणि त्याच्यानंतर असं प्रत्येक लंच टाईमला आम्ही एक एक देवी बघू आणि तुम्हाला दाखवू. ठीक आहे, चला बाय.